हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जो दुसरा टॉपिक आहे आपला म्हणजेच भाग 2चा नळ व टाकी हे आपण घेऊन आलो. ठीक आहे, त्या समोरचे प्रश्न. तर बघा, आता जास्त न बोलता आपण स्टार्ट करूया. तर बघा, याच्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे 11वा प्रश्न आहे याच्यामधला. ठीक आहे, म्हणजे या व्हिडिओमधला पहिला प्रश्न. 2 नळ एक टाकी अनुक्रमे 20 व 24 तासात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु टाकी भरण्यास 2 तास आधी, बघा 2 तास आधी दुसरा नळ काय केलं, बंद केलं, तर ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल हा प्रश्न आहे. अशा प्रश्नाला तर काय करायचं, पहिले काय करायचं की जी आता 2 नळ आहे याच्यामध्ये अनुक्रमे 20 आणि 24 तासात भरते. तर अशा वेळेस काय करायचं, जो बघा दुसरी नळ आहे 2 तास अगोदर त्यांनी बंद केलं, असं जर प्रश्न विचारला, जो पहिला नळ आहे ना, ह्या पहिला नळ 20 तासात भरते, त्याच्यामध्ये 2 वजाबाकी करायचे, किती राहतात 18, इथं लिहायचे 18. ओके, आणि नंतर गुणाकार करायचं. आणि दुसरी नळ बघा 24 तासात भरते, मग 24 लिहायचं इथं. आता छेदामध्ये काय करायचं आहे की या दोन्हीचं बरोबर बेरीज करायची, 44 होतात, तर 44 लिहायचं. आता भाग देऊया. आता भाग देताना बघा, तर 4चा टेबल बघा, याला 4ने भाग जातो, 4 1 4 वरी 4 6 24. ओके, तर आता काय करायचं, 18 गुणिले 6, 18 सकी 108 होते, आणि हे छेदामध्ये 11 जशाला तसं. ओके, तर बघा आता आपण काय करूया, त्या 11ला 108ने भाग देऊया. तर बघा 11 किती होतात, 99. 11 1 11, 11 99 होते. उरला किती इथं मित्रांनो, 99 म्हणलं, उरलं किती इथं बघा, 99 जर म्हणलं तर ते 99 1 100 आणि 9 उरले. ठीक आहे, उरले यायचं 9, आणि छेदामध्ये ज्याला भागलं तसं जशाला तसं. आता इथे काय करायचं बघा, तर आता ही बघा इथं 2 तास आहे ना, मग इथं काय करायचं, अधिक 2 तास करायचं. ओके, का 2 तास करायचे, कारण 2 तास आधी नळ बंद केला दुसरा, म्हणून इथं अधिक 2 करायचं. ठीक आहे, तर बघा पहिले आता याला सॉल्व करूया. हे 9 आणि 2 किती होतात, 11 होतात, मग 11 लिहायचं, आणि वरचे 9 आणि छेदामध्ये 11 जशाला तसे. म्हणजेच काय की 11 युक्त पूर्णांक 9/11 तासात ती काय होणार, टाकी पूर्ण भरेल. जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये कुठे दिसते मित्रांनो, बी मध्ये दिसते. ठीक आहे, तर बघूया असाच प्रश्न समोरचा बघूया. सेम या ठिकाणी बघा, सेम प्रश्न आहे. 2 नळ एक टाकी अनुक्रमे 15-20 तासात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले, परंतु टाकी भरण्याच्या अगोदर 5 तास आधी बंद केले, तर ती टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. सेम मागच्यानेच करायचं आहे. इथं 5 तास अगोदर बंद केला दुसरा नळ, म्हणजे काय करायचं, जो पहिला नळ आहे पहिल्या नळासोबत जो दुसरा नळाचा 5 तास आधी बंद केले ते मायनस करायचं, म्हणजे 15मधून 5 गेले 10, इथं काय लिहायचे 10 लिहायचे. ठीक आहे, आणि गुणिले हे 20 आले. ठीक आहे, आणि छेदामध्ये काय करायचं आहे की या दोन्हीचं बेरीज करा. 15 आणि 20 किती होतात, 35 होतात. ओके, आता याला पहिले सॉल्व करून घेऊया. ओके, तर बघा कसं सॉल्व होणार, 5 7ने भाग जातो, किंवा 7ने कशाने द्या, 5 किंवा 7ने, मी 7ने देतो. ठीक आहे, देतो. 7 5 35, म्हणजे आपण जर 7ला भाग दिलं तर वरी जाणार नाही, म्हणजे 5ने भाग देऊ आपण. ठीक आहे, तर सॉरी बघा इथं बघा, आपण 5ने भाग देऊया, तर वरी भाग जात नाही ना, म्हणून आपण 5ने भाग देऊया. ओके, तर मी तिथं मग 35 लिहितो. पहिले बघा इथं झाले आपले 35. ओके, आणि आता याला आपण कशाने भाग देऊया, 5ने. 5 7 35. ओके, आणि 5 चौक 20. आता दोघांचा डायरेक्ट गुणाकार करा, 10 गुणिले 4 40 होतात, आणि छेदामध्ये हे 7. ओके, तर याला भाग देऊया आपण. बघा 7 1 7, 7 5 35 होते, उरले किती 5, इथं लिहायचे उरलेले, आणि छेदामध्ये ज्याला भाग दिला त्याला तसं जशाला तसं 7. ठीक आहे, आता इथं काय करायचं आहे की बघा, की जो दुसरा नळ आहे 5 तास आधी बंद केल्यामुळे काय करायचं, इथं अधिक 5 करायचे. ओके, तर बघा आता हे 5 आणि हे 5 दोघांची बेरीज होईल, 5 आणि 5 10, आणि हे राहिले जसं तसं 5/7, म्हणजे ती टाकी किती वेळात भरेल, 10 युक्त पूर्णांक 5/7 तासामध्ये. इथं ऑप्शन नंबर कुठे दिसते तुम्हाला मित्रांनो, बी मध्ये दिसतो याचा उत्तर. सॉरी बी मध्ये नाही, सी मध्ये दिसतो. ठीक आहे, सी याचं उत्तर असणार या ठिकाणी. ओके, तर बघूया समोरचा प्रश्न. या ठिकाणी जो प्रश्न आहे बघा, आपण चेंज केलेला आहे. आता बघा 13वा प्रश्न आहे. एक नळ एक टाकी 12 मिनिटात भरतो, दुसरा नळ ती टाकी 8 मिनिटात रिकामी करते. बघा इथे रिकामी करते. ठीक आहे, तर बघा आता समोर काय विचारलं, जर टाकी आधीच 3/4 भरलेली असेल
तर दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? तर इथं बघा हा प्रश्न आहे. मग अशा वेळेस काय करायचं, बघा आधीच टाकी भरलेली आहे. किती भरलेली आहे? 3/4 म्हणजे काय लिहायचं इथं 3/4 जे भरलेलं भाग लिहायचं आणि गुणिले करायचं. आता बघा पहिले नळ 12 मिनिटात भरते आणि दुसरा नळ किती 8 मिनिटात भरते. मग दोघाचं करा गुणाकार, 12 × 96. मग 96 कुठे लिहायचं? इथे. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं आहे की पहिल्या नळचं आणि दुसऱ्या नळचं फरक कितीचा आहे मित्रांनो? इथं 12 आहे, इथं 8 आहे. 12 मधून 8 गेले 4. मग छेदामध्ये 4 लिहायचे. ठीक आहे. त्याला भाग देऊया आपण. बघा भाग कसा देता येईल? 4 × 1 = 4 बरोबर. 4 × 2 = 8. 4 × 2 = 8 झाले. इथं 1 राहिला तर 4 × 4 = 16. ठीक आहे. आता 4ने बघा इथे भाग जातो. 4 × 1 = 4, 4 × 6 = 24. म्हणजे इथं राहिला का? इथं 3 राहिले आणि गुणिले 6 राहिले. 6 × 3 = 18. म्हणजे किती? 18 मिनिटात पूर्ण रिकामे काय करेल? इथं काय विचारलं आपल्याला की दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात पूर्ण रिकामी होईल? किती वेळात मित्रांनो? 18 मिनिटात काय होणार? पूर्ण टाकी रिकामी होणार. ओके. या ठिकाणी बघा जो ऑप्शन नंबर याचं बी असणार. ओके. असंच प्रश्न बघूया समोरचा आता सेम. या ठिकाणी बघा सेम तसाच प्रश्न आहे की एक टाकी 16 मिनिटात भरतो. दुसरा नळ ती टाकी 12 इथं काढले 12 मिनिटात रिकामी करते. एक सुरू, एक भरते, एक रिकामी करते. जर टाकी आधीच 1/4 भाग भरलेले असेल तर दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात पूर्ण रिकामी होईल? हा प्रश्न आहे. तर बघा पहिले याच्यामध्ये सेम तसंच करायचं. टाकी आधी किती भाग भरलेला आहे? 1/4 भाग भरलेला आहे. लिहून घ्यायचं आणि गुणिले करायचं. आता मी काय म्हणलं होतं की पहिली नळ भरते 16 मिनिटात आणि दुसरी नळ 12 मिनिटात रिकामी करते. म्हणजे दोन्हीचं गुणाकार करायचा. 16 × 12. 16 × 12 जर केलं मित्रांनो तर 192 येते. ओके. 192 लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं? आता पहिल्या नळाचं दुसऱ्या नळाचं फरक बघायचं. 16 आणि 12चा फरक म्हणजे 16 - 12 किती राहतात? 4. ओके. त्याला भाग देऊन आता भाग द्यायचा आहे. तर कसं? 4 × 1 = 4 आणि 4 × 4 = 16 बरोबर आहे. उरले इथं 3, 32 झाले. मग 4च्या टेबलमध्ये 32 8 नंबरला आहे. ओके. तर बघा परत काय करायचं? इथं राहिलं 4, इथं 48 राहिले. भाग द्या. जातो. 4 × 1 = 4, 4 × 2 4 × 1 = 4, परत 4 × 2 = 8. म्हणजे किती मिनिटात ती पूर्ण टाकी रिकामी होईल? 12 मिनिटात. बघा याच्या ऑप्शनमध्ये इथं 12 पाहिजे होते, इथे काही 11 केले. म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ओके. या ठिकाणी बघा इथं प्रश्न चेंज आहे की एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ 30 टाकी 15 तासात भरतो. दुसरा नळ 2 तासात, इथं 2 आहे. ठीक आहे. 2 तासात चालू ठेवला व नंतर तो बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकीला किती वेळात भरेल? कोण? पहिला नळ. असा प्रश्न आला तर काय करायचं? पहिले जो दुसरा नळ आहे ते किती तासात भरते? 15 तासात बरोबर आहे. आणि नंतर 30 नळ बघा दुसरा नळ काय करते की इथं 2 तास आहे बरोबर आहे. 2 तास नंतर ते बंद केले जाते. मग काय करायचं? या 15 मधून 2 वजा करायचे. का करायचे? कारण ते 2 तासानंतर बंद केले जाते. मग काय करायचं? 15 - 2 किती राहतात? मग 15 - 2 जर केलं तर 13 राहते. इथे लिहायचे 13. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं? दुसरी जो नळ आहे ती किती म्हणजे त्या टाकीला किती 15 तासात भरते. 15 इथे लिहायचं छेदामध्ये. आता नंतर काय करायचं? गुणिले पहिल्या नळचं. आता पहिल्या नळचं पण घ्यायचं आहे. तर गुणिले पहिला नळ किती तासात त्या टाकीला भरते? 10 तासात. मग 10 इथं लिहून घ्यायचं. आता बघा त्याला सॉल्व करूया. तर बघा 5ने भाग जातो. 5 × 3 = 15. इथं 5 × 2 = 10. तर बघा आता हे सरळ 13 × 2 किती होतात? 26 होतात. 13 × 2 = 26 आणि छेदामध्ये हे 3. आता याला सॉल्व करूया. तर बघा 3 × 1 = 3, 3 × 8 = 24. उरले किती? 2. इथं लिहायचं. ज्याला भागलं ते इथं छेदामध्ये लिहून टाकायचं. म्हणजे किती बघा की जो हा उर्वरित नळ बरोबर आहे. पहिला नळ किती तासात भरेल? 8 + 2/3 तासात भरेल. कुठं दिसते तुम्हाला? ऑप्शन नंबर ए मध्ये तो आन्सर असणार आहे. तर बघूया समोरचा प्रश्न याच रिलेटेड. बघा मागचा प्रश्न सेम हे पण आहे. एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ 30 टाकी 12 तासात भरतो. दुसरा नळ विकत 2 तास आहे. ठीक आहे. इथे 2 तासात चालू ठेवला व बंद केला तर पहिला नळ उर्वरित किती वेळात भरेल? बघा इथं मला दिसणार नाही. इथं 2 तास आहे. ठीक आहे. इथं लिहितो मी 2 कारण इथे 2 तास आहे. मग म्हणसाल सर 2 कुठून आले नाही? तर बघा इथं 2 तास असल्यामुळे. ठीक आहे.
नंतर सॉल्व केल्यावर. तर बघा आता काय करायचं, आता पहिला नळ उर्वरित किती टाकी किती वेळात भरेल, बरोबर. असा प्रश्न आला, मी मागे सांगितलं होतं दुसऱ्या नळावर कॉन्सन्ट्रेट करायचं किती 12 तास. या 12मधून काय करायचं 2 वजा बाकी करायचे. आता ते पण सांगितलं का करायचं, कारण दुसरा नळ 2 तासात तो बंद केल्यानंतर, म्हणून 12 वजा 10 सॉरी 12 वजा 2 किती राहतात 10. ठीक आहे, हे 10 लिहायचं आणि छेदामध्ये दुसरा नळ 12 तासात भरते म्हणून 12 लिहायचं, गुणिले पहिला नळ किती 10 तासात भरते, तर पहिल्या नळाचं लिहायचं आहे. तर बघा याला आपण सॉल्व करूया. तर बघा भाग जातो इथं दोन्ही, बेसखम 12 बेपंच 10 होते. ठीक आहे, बेपंच 10. ठीक आहे, तर इथं 5 व्यवस्थित लिहितो मी. तर बघा थोडं नाही का आपण रफ करूया, 5 व्यवस्थित दिसलं नाही इथं. ठीक आहे, तर इथं बघा 5 आपण लिहूया व्यवस्थित, बेपंच 10 होते. आता दोघांचा गुणाकार करा, 50 होते, 50 आणि छेदामध्ये हे 6. याला भाग देऊया बघा, 6 एक 6, साईन 8 48, साईन 8 48, उरले किती 2. मग छेदामध्ये ज्याला भागलं त्याला लिहा 6. आता बघा तर इथं काय होणार, तर बघा तर इथं भाग जातो परत, बेक बे बेत्रिक 6 म्हणजे किती होणार 8, इथं 1/3, 8 तास 1/3 पूर्णांक युक्त पूर्णांकात ते पहिल्या नळ टाकीत, म्हणजे पहिला जो नळ आहे तो भरेल. ठीक आहे, जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये कुठे दिसतो, बी दिसतो. ठीक आहे, तर बघूया समोरचा प्रश्न. तर बघा आता समोरचा प्रश्न आहे, चेंज आहे बघा, त्याच रिलेटेड आहे पण थोडा चेंज आहे. एक नळ एक टाकी 15 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी 20 तासात भरते. तर इथं दुसरं, पहिलं बघा मागच्या प्रश्नामध्ये दुसरा होता, इथं पहिला नळ आहे. पहिला नळ 3 तासात बंद ठेवला, बघा 3 तासानंतर ते बंद केला, तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल. तर पहिला नळ आहे इथं 3 तासात तो चालू केला, 3 तास पहिले, नंतर 3 तास चालू केल्यानंतर बंद करून टाकलं. ठीक आहे, अशा वेळेस काय करायचं, आता पहिल्या प्रश्नामध्ये पहिला नळ किती वेळात भरेल प्रश्न होता, आता या प्रश्नामध्ये दुसरा नळ किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. मग अशा वेळेस काय सेम तसंच पहिला नळ घ्यायचं येतं, इथं काय घ्यायचं, पहिल्या नळाचं तास घ्यायचं 12 वजा काय करायचं, इथं बघा 3 तासात ती बंद करते पहिला नळच, सॉरी इथं 12 म्हणलं नाही 15 आहे. ठीक आहे, 15 वजा 3 करायचे किती राहतात 12. ठीक आहे, आणि छेदामध्ये पहिला नळ किती तासात भरते टाकीला 15, मग इथं लिहायचं 15 आणि गुणिले. आता दुसरा नळचं बघायचं, दुसरा नळ बघा किती टाकीला किती 20 तासात भरते, म्हणून इथं 20 लिहायचं. ओके, त्याला सॉल्व करूया बघा, 5ने भाग द्या, 5 त्रिक 15, 5 चोक 20, परत 3ने 12ला भाग जातो, 3 एक 3, 3 चोक 12, 4 गुणिले 4, 4 चोक 16, म्हणजे उर्वरित टाकीला दुसरा नळ किती तासात भरेल 16 तासात, जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये सी असणार या ठिकाणी. ठीक आहे, तर बघूया याच्या रिलेटेड दुसरा प्रश्न बघूया. बघा सेम प्रश्न आहे मागच्या वारणीचा बघा, एक नळ एक टाकी 18 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी किती 9 तासात भरतो. पहिला नळ 3 तासात सुरू ठेवला व नंतर तो बंद केला, तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला इथं, ठीक आहे, नळाला किती वेळ लागेल हा प्रश्न आहे. सेम मागच्या प्रश्नावानीच आहे. मग करायचं काय बघा, पहिला नळ 18 तासात भरते, मग ती याच्यामधून काय करायचं 3 तास बंद, 3 तासानंतर ती बंद केली, म्हणजे 18मधून 3 वजा बाकी करायचे 15 राहतात, इथं लिहायचं 15 आणि छेदामध्ये काय करायचं आहे पहिला नळ, बरोबर, पहिल्या नळाचं तास गुणिले करायचं. दुसऱ्या नळचं किती आहे मित्रांनो, इथं दुसरा नळ किती आहे बघा, इथं 9 तास आहे, मग 9 तास लिहायचं. ओके, याला सॉल्व करायचं बघा, 9 दोन्ही 18, 9 एक 9, बरोबर. इथं राहिलं काय आता 15 आणि छेदामध्ये हे 2, बरोबर. याचा अर्थ म्हणजे काय, छेदामध्ये 2 आलं म्हणजेच काय निम्मे, 15चे निम्मे काय होतात 7.5, म्हणजे दुसरा नळ किती तासात भरेल टाकी 7.5 तासात, जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, तर बघूया समोरचा प्रश्न. या ठिकाणी बघा प्रश्न चेंज आहे, 2 नळाचे पाणी फेकण्याचे गुणोत्तर 4:5 आहे. जर पहिला नळ एक टाकी 27 तासात भरत असेल, तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. तर बघा याला एकदम शॉर्टमध्ये सॉल्व करायचं आहे. तर पहिले जे दोन्ही नळाचे गुणोत्तर आहे ते लिहून घेऊ, 4/5, बरोबर आहे. काय करू आपण 4 इथं काय इथं 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 आपण 5 नाही आहे, इथं 9 आहे. ठीक आहे, किती आहे 9 आहे, मग 4/9 इथं लिहायचं. ठीक आहे, हा 9 व्यवस्थित दिसत नाही आहे, इथं लिहिलं मी. ठीक आहे, आणि गुणिले करायचं, पहिला नळ किती एक टाकी किती तासात भरते पहिला नळ 27, मग 27 इथं लिहायचं आहे. त्याला सॉल्व करूया, हे जर सॉल्व केलं तर आपल्याला दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरते आपल्याला निघून जाईल. 9 एक 9, 9 त्रिक 27, 4 गुणिले 3 किती होतात 12,
म्हणजे जो दुसरा नळ आहे ती टाकी किती तासात भरेल? 12 तासात भरेल. बघा ऑप्शन नंबर कुठे दिसते? बी या ठिकाणी याचं उत्तर असेल या ठिकाणी. तर बघूया याच रिलेटेड एक प्रश्न अजून. बघा सेम प्रश्न आहे हा. 2 नळाचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3:5 आहे. जर पहिला नळ एक टाकी 15 तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरेल? हा प्रश्न आहे. सेम मागच्यावानीच आहे हे बी प्रश्न. मग काय करायचं? ते गुणोत्तर लिहून टाकायचं दोन्हीचे. किती आहे? 3:5 मध्ये 3/5. ठीक आहे. आणि गुणिले करायचं. पहिला नळ किती तासात भरते टाकी? 15. मी इथे लिहायचं 15. ओके. आता याला सॉल्व करूया बघा. तर बघा 5 × 5 5 त्रिक 15. 3 × 3 3 त्रिक 9. म्हणजे दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल? 9 तासात. जो ऑप्शन नंबर याचं ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. बघा आपण एकूण 10 प्रश्न बघले याच्यामध्ये. एकदम शॉर्ट पद्धतीने शिकलेलो आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला कसं व्हिडिओ वाटलं ते पण सांगायचं आहे कमेंटमध्ये. व्यवस्थित बघायचं आहे आणि आगामी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. तोपर्यंत व्यवस्थित बघायचं आहे. बाय बाय. टेक केअर.